आणि पोलीस पाटील सरपंच आणि लांब गाड्याच्या आढाव्याच्या निमित्ताने पोलीस खात्याचे आपले प्रमुख DYSP सन्माननीय रवींद्रजी चौधर, आदरणीय आशाताई, संतोष नाना, आदरणीय बाबूरावजी पाटील, सन्माननीय राजवडी मेयर, अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, अनेक गावचे पोलीस पाटील, पत्रकार बंधू, ग्राम सुरक्षा दल आणि सन्मान्य महादेवी शिलार साहेबांचे त्या ठिकाणी असलेले सर्व सन्मान्य अधिकारी, पोलीस स्टेशनचे आमचे सर्व प्रतिनिधी, वकील बंधू आणि सर्व उपस्थित महत्वाचे बंधू, माझ्या अगोदर तुम्ही प्रस्तावित जे आदर्श सादर केलं ते सर्वांगीण असलेल्या व्यवस्थेच्या व्यापकतेचं ते प्रेझेंटेशन होतं. आपण स्वतःला सुरक्षित करणं किंवा आपल्या कुटुंबाला सुरक्षित करणं हे फार महत्वाचं. 2 कोटीचा बंगला जेवढा महत्वाचा त्या 2 कोटीच्या बंगल्यापेक्षा आतला राहणारा माणूस महत्वाचा आहे. आणि हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही, खरं तर आपण जिल्ह्यातल्या अतिशय विशेष असलेल्या तालुक्यामध्ये आहोत. 5 धरणाचा असलेला आणि कष्टाने उभ्या राहिलेल्या प्रत्येक कुटुंबाची आज असं पाहिलं तर कायापालट झाले. आपण सामाजिक प्रगतीचं धोरण उभं केलेलं आहे. 2 कोटी, 1.5 कोटी, 5 कोटी, 2.5 कोटी असे कोटीच्या खाली नंतर आपल्या लाखापर्यंत सरांचे बंगले आणि प्रत्येकाची आज जीवन व्यवस्था बदललेली आहे. पण CCTV हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. प्रत्येकाने आपल्या बंगल्याच्या समोर एक जरी गाडी जर डिटेक्ट झाली, एक नंबर, एक कलर नुसता किंवा काही माणसं त्यांचे त्याची पद्धत जरी डिटेक्ट झाली तरी फार सोपं काम होतात. पण CCTVच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये जी तसं पाहिल्यानंतर उत्साह नाही, बिलकुलही मनामध्ये ती आपली धारणा नाही. प्रत्येकाने CCTVचा विचार केला पाहिजे. त्याच्यासाठी आजची बैठक. पोलीस पाटील म्हणजे शासकीय पोर्टलवरची माणसं घेतात. फक्त कार्ड छापण्यासाठी पोलीस पाटील पण नाहीये. माझ्या मित्रांनो, काही लोकांचे कार्ड छापतात, आपलं कार्ड होतं पोलीस पाटील या गावचे, योग्य नाही. पोलीस पाटलांनी आपल्या ग्राम सुरक्षेची एक बांधणी केली पाहिजे. 18 ते 35 ते 40 वर्षाचे तरुण आणि तरुणी यांचा सहभाग घेतला पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की आपण आठवड्यातून 1 दिवस आपण आपले रस्ते घालायचे. एक पंचायत समिती गणामध्ये तुम्ही 10 गावं असतात. प्रत्येक गावाने तुम्ही पोलीस पाटलांनी सगळ्या 10 गावाची बैठकीची तुम्ही तुझ्या चेन तयार केली पाहिजे. आणि चेन तयार करून त्या पोलीस पाटलांनी ग्राम सुरक्षा दलाने प्रत्येकाने आज माझा दिवस आहे, समजा आर्मी आज आहे, उद्या गुंजारवाडी, परवा पिंपळगाव, त्याच्यापुढे कुरण, त्याच्यापुढे वडगाव, ही अशी प्रत्येकाने जर समजा आपली ग्राम सुरक्षा आणि पोलीस पाटलांनी त्या ग्राम सुरक्षा दलाकडून 1 दिवस जागा राहायला पाहिजे. कुठल्या वेळेस जागा राहायला पाहिजे? रात्री 12 वाजल्यापासून तर अवघड 4 वाजेपर्यंत 4 तास. 12 तर वाजले असत, 1, 2, 3 आणि 4 तास. जर 10 दिवसात तुम्ही एकदा जर त्या गावची जर ग्राम सुरक्षा दलाने जर पोलीस पाटील जर चालले तर तुम्ही देशासाठी नाही करत, तुम्ही समाजासाठी नाही करत. आमच्या मागे राहिल्यापेक्षा पोलीस पाटील आम्हाला मानधन द्या. 15,000 रुपयाचं मानधन चालू आहे. फायदा काय, उपयोग काय? त्या 15,000चा कोणासाठी करता सांगा तुम्हाला. त्या माझं म्हणणं आपल्याला सरळ आणि सोपं आहे. आपल्या तालुक्यातली परिस्थिती आपल्या हाताने आपण ती सुरक्षित केली पाहिजे. मी स्वतः रस्त्यावर दीडशे दोबाईवर गेली असतो, कुठल्या कुठे मला भेटतात सगळी मंडळी. मी बेलगाव पास झालो, मी वर्कर पाटण पास आउट झालो, मी कानाकोपऱ्यातून पास आउट होत असतो. कुठे नको त्याचं कारण असं की मी लक्ष ठेवत असतो की मग बॅरिकेड्स कसे लावले, किती लोक उभे आहेत, काय करताय. तुम्ही जागे म्हटलं कुठलं तुम्हाला सांगा, चोर हा सगळ्यात घाबरट प्राणी आहे. पण कधी जर तुम्ही जागे असाल तर तुम्ही झोपल्या म्हटलं तर तो बलवान होतो.
बलवान होतो बिबट्यासारखा. बिबट्या कसा करतो? उभ्या माणसावर हल्ला नाही करत, जो खाली बसलाय त्याच्या मागून जाऊन हल्ला करतो. तसं चोराचं आहे. चोराची हिंमत नाही समोरून चोरी करायची, केव्हाच नाही, कधीच नाही. चोर हा नेहमी पाठीमागून असतो, विचार करतो हे घर बंद आहे, गाव आता झोपलेलं आहे, तो रेकी करतो. एक आठवड्यामध्ये रेकी केल्यानंतर मग बरोबर तो प्लॅन करतो, जायचा मार्ग कुठला, यायचा मार्ग कुठला, कसा पास व्हायचं, आणि मग आपल्याला कुठे सीसीटीव्ही मिळत नाही आहे, कुठल्या मार्गाने गेलो आपण निश्चितपणे बाहेर जाऊ. त्यामुळे या सगळ्यांना जर आपल्याला खतपाणी करायचं नसेल तर ग्राम सुरक्षा दल मला डीवायएसपी साहेब हवा आहेत मला, आणि पोलीस पाटलाची जबाबदारी करा. जो पोलीस पाटील काम करणार नाही त्याची यादी करा आणि त्यांना पोलीस पाटीलच्या पदावरून कमी करा. काय पोलीस पाटील पद हे तुमचं जागृतीचं पद आहे, ते कमी करा. माझ्याकडे यादी द्या, आमच्याकडे प्लॅन बसवलं कमी पण करून टाकू, नवीन आलो आपण सांगले. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या आपल्या सर्वांना सूचना बजा विनंती देखील आहे की आपल्या पदाचा आपण योग्य. आता मी आमदार आहे, 4 दशके केल्या, मी तर झोपून राहिले, झोपू शकतो, म्हणू शकतो तब्येत नाही बरे, खूप मिटिंग केली, खूप कामं असतात. अरे असं जर टंडमुळे करून जर आमदार तिथं करायला लागलो तरी आमदार तिथं आमचं काय राहील? तुम्ही 20 तास कामामध्ये पाहिजे. शेवटच्या आणि पोलीस पाटलांना 8-10 दिवसांनी एकदा 4 तास सांगायचं का? तर माझी यंत्रणा मुळात इथून चालू होते. ग्राम सुरक्षा दल, पोलीस मंत्री काय म्हणजे शरद साहेब तुम्हाला मी हे केलं त्यावेळेला 2014 मध्ये, ज्यावेळेला मुजावर साहेब भेटले. मुजावर साहेब एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांना आणलं मीच, आणि 3 पोलीस स्टेशनला साहेब मी ठरवलं. एक पोलीस स्टेशन नाही ठरवलं, त्यांना उत्तरला पण ठेवलं, त्यांना आडेपडला पण आणलं, आणि त्यांना नारायणगावला सुद्धा आणलं. का आणलं? मला का अधिकारी आवडला तो झोपायचाच नाही हो. ते म्हणायचे ना आपले पोलीस साहेब, खाऊन का ना खाण्यात होता, सहा पडताना सोवून का ना, असा अधिकारी जबरदस्त. मला ही अशी माणसं आवडतात, काम करतात. आपण हॉटस्पॉट आयडेंटिफाय करा. जिथे समजा ग्रामपंचायत पोहोचू शकत नाही पण तो चौक आहे, तो बाहेर पडण्याचा नात यायचा मार्ग आहे, असे सगळे आयडेंटिफाय करा. डीवायएसपी साहेब आजच उद्याच्या शिवजयंतीपर्यंत ती यादी आधी पाहिजे आयडेंटिफाय करून मी माझ्या आमदार फंडातून ते सगळे स्पॉट तुम्हाला त्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या पैसा रेडी आहे माझ्याकडे. तुम्ही फक्त आयडेंटिफाय करा. आपल्याला गरज आहे त्याची. हिंमत कशी होती? दरोडेखोर येतो काय, दरोड टाकतो काय, बलुसा दरोड टाकत नाही, प्राण घेऊन जातो. आमच्या आजीचे, आमच्या आईचे, आमच्या वडिलांचे, आमच्या गोरगरीब शेतकऱ्याचे प्राण घेऊन जातो, जीव घेऊन जातो. पैसा कमवत आहे पण गेलेला माणूस कसा कमवायचा आपण सर्वांनी. त्यामुळे माझी विनंती आहे सभागृहातल्या सगळ्या असलेल्या जिथे इथे सगळे आयडेंटिफाय आणि लोक जागृत व्यवस्थेने काम करायचे सगळे आपण घटक आहात. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्या गावाच्या सीमेचा आणि आपल्या गावाच्या आपला सगळा आपण सर्वांनी जिथे आमदार आहे आणि सर्व ग्रामपंचायत टॉळ द्या. त्या ग्रामसेवक दलाला हे ग्राम सुरक्षा आहे त्याला टॉळ द्या ना. हो बाई, एक मिसाल द्या. रात्रीचे झोपे सुद्धा आला मिसाल आली पाहिजे. 1 वाजला की मिसाल, 2 वाजले की मिसाल, 3 वाजले की मिसाल, 4 वाजले की मिसाल. लोकांना वाटलं पाहिजे जागा आहे आमचा ग्राम सुरक्षा दल जागा आहे, काय अडचण आहे. हे करणं फार गरजेचं आहे. एक भागातली एक समजा ग्रामपंचायत जागी राहिली आणि राऊंड व्हायला लागले, पेट्रोलिंग वाढली, पेट्रोलला गाड्या कमी पडत असेल मोठमोठ्या भागात आपल्याला सांगा, तुम्हाला आम्ही गाड्या प्रोव्हाइड करू, गाड्या प्रोव्हाइड करू. जबाबदारी आमची आहे, तुम्ही काळजी करायचं कारण नाही. 5 वर्ष आमदार सदस्य कोण आहे? लाईट फिट काम व्हायला पाहिजे, कडक काम व्हायला पाहिजे, गाड्या आम्ही प्रोव्हाइड करू, तुम्ही चिंता करू नका. पण एकदम असं कडक करून टाका वातावरण. कारण बघा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या थंडीच्या दिवसामध्ये लोक सगळे वरून खाली येतात, पारधी येतात, असे पारधी नगरच्या भागातून लोक येतात. त्याचं जसं पाणी कमी होईल तसं त्या उलट्या चोऱ्या करायला येतात. अहो काही ठिकाणी बंबच करून गेले. आता बंब काय न्यायचा विषय
बोंबा करून गेले आंघोळीचे. जे मिळत ते घेऊन जातात हो, सोयाबीन घेऊन जातात, काही घेऊन जातात. ते चोराला काय जे मिळत ते काय त्यांना ते फक्त फुकटच आहे. सगळं घेऊन मोकळं जाण्यापेक्षा नवीन शूज नेले त्या दिवशी, नवीन शूज नेले गोडेकरांची. नवरदेवाचा बाहेर जॅकेट पण गेलाय काय करावं त्या चोरांना आता हे साहेब. जॅकेट नवरदेवाचं, तो नवरदेव हायराण झाला जॅकेट सोडून. दुसऱ्या कुठे गेले सोडून लागले. आपल्या तालुक्यातलंच ना, आपल्या तालुक्यात काय करायचं असं असं. माझी विनंती आपल्याला एवढी आहे, अतिशय सोपं आहे. सुरक्षा बघा, सीमारेषेवरचा माणूस किती जीवाचा आज स्वतःच्या बायका मुलाचा विचार करत नाही, आईवडिलांचा विचार करत नाही, स्वतःच्या भविष्याचा विचार करत नाही. लढतो बिचारा आपल्यासाठी. कमी कमी त्याला डोळ्यासमोर ठेवून सैनिक येतो, सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागती तुला कधी फिरायचे, सदा तुझ्या पुढे उभी असेल दिशा. दिशा म्हणजे ध्येय, म्हणजे टार्गेट. सदा तुझ्या पुढे उभी असेल दिशा, सदैव सैनिका पुढेच जायचे. त्याची मंत्रदेवी माणसं आहे आयुष्यामध्ये. छाती पुढे काढून उभी आहे, उन्हात पावसात थंडीत. आणि आपण नुसतं आपल्याला लाड करतो, काय वाटेल चला या मिसळ खाऊ, काय मिसळ खाऊ, यापासून चहा घेऊन कामं करावं लागेल. बाहेर पडा, पदाची आम आम म्हणजे आमरो बाळगा. पदाची ज्या ज्या खुर्चीवर तुम्ही बसाल ना, त्या खुर्चीची आम बाळगा, आमरो इज्जत ती बाळगा. ज्या पदावर तुम्हाला लोकांनी बसवले त्या पदाला न्याय द्या. कोण चांगलं म्हणते, कोण वाईट म्हणते, निंदकाचे घर असावे शेजारी, कोणाला काय म्हणायचं ते म्हणजे आपली कामं करत चला. तुम्ही काम केल्याशिवाय नाही चालणार हा तालुका. बरं, हा छत्रपती शिवरायांचा तालुका आहे. इथे नवीन पोलीस स्टेशन उभं केलंय. मी 4ही पोलीस स्टेशनच्या आमच्या डिपार्टमेंटला आणि डिवाइसला मी याच्यासाठी धन्यवाद देतो की ते लोक उत्सव आणि लोकांबरोबर त्यांचं बोलणं आणि त्यांचा त्यावेळेचा समन्वय अतिशय चांगला आहे. तशी काही तक्रार येत नाही की आम्हाला कुठेच भेटत नाही. भेटतात आमचे शेलार साहेब भेटतात, आमचा तायडे साहेब भेटतोय, आमचा तिकडचा अवसर भेटतायत, आपले डिवाइस भेटतात. भेटणं फार गरजेचं आहे. समस्या कमी असं होऊ शकते, तक्रारी अडचणी त्याचे मार्ग कमी जास्त एक दोन दिवस पुढे होऊ शकतात, पण लोकांची सुसंवाद असतं ही पहिली प्राथमिकता आहे. भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि आपली काय झालंय, 80% लोक खरे गुन्हे दाखल करतात, पण 20% खोटे पण दाखल करायला येतात. त्याच्यामध्ये लगेच तुम्ही घाई न करता त्याच्या दोघांचाही समन्वय साधून डिवाइस योग्य असेल तरच आपल्याला गुन्हे दाखल करा, नाहीतर दुसऱ्या खोट्या गुन्ह्याची सुद्धा आपल्याकडे लाईन लागत आहे. थोडी दर्शन आपल्याकडे टाकीमध्ये असते म्हणजे आपण खोटं बोलतोय मला असं वाटत नाही. मी सर्वे करतो, माझा डिपार्टमेंट पाठवतो, चौकशी करतो आणि मग गुन्हा दाखल करतो. असं म्हटलं तर थोडा घाबरतो. नाहीतर छोट्या छोट्या आणि चुकीच्या गोष्टीसाठी सुद्धा काही लोक मतलबासाठी सुद्धा या गोष्टी करतात. हल्ली मोटारीच्या क्षेत्राच्या मोटरचा तांब जे आहे, तांब मोटरचं ते चोरून नेतात, केबल चोरून नेत आहे. मला एक सांगा, अशी परिस्थिती असल्यानंतर आपण सर्वांनी जागा राहणं अतिशय गरजेचं आहे. मी आपल्याला आयडेंटिफाय करा, सगळे स्पॉट तुम्ही आयडेंटिफाय करा. मी ग्राम सुरक्षाबद्दल बोललो, पोलीस पाटलाबद्दल बोललो. आणि हल्ली लालच खूप आहे लोकांना, काम करायचं नाही, मला डबल कशी होते, टेबल कशी होते. बरं माझ्या आणते मी आमदार बसलोय, तुम्हाला देतो माझ्या संस्थेचं आहे व्याज 10%, 9% कुलसभेचा आमचा देतो आम्ही पैसे. पैसे सुरक्षित आहे आमच्याकडे, अदोषित असतील तर द्या माझ्याकडे. सुरक्षित पैसे आमच्याकडे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी सुरक्षितच आहे ना. तुम्ही मल्टी स्टाईलचे लोक येतात, तुम्हाला आम्ही एवढे पैसे देऊ, तेवढे पैसे देऊ, एवढे वाढवून देऊ. पण तो ओळखीचा ना मालकीचा. एक महिन्यात तुम्हाला पैसे देतात, दुसऱ्या महिन्यात तुम्ही कुठं जातात ते भाऊ चांगला पण दिसतोय, दुसऱ्या महिन्यात अजून पैसे, तिसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यामध्ये टाळा जातो निघून. पण तुम्ही म्हणता की आपली फसवणूक झाली. मनातलं लालच काढून टाका. शॉर्टकटनी पैसे मिळणार नाही, ते मिळत नसतात, ते तुमची फसवणूक असते, ते तेवढ्या पुढचे असते. आपण त्यामुळे तुम्ही चौकस राहा. काही लोक तुम्हाला म्हणतात की या इकडे तुमचं सोनं उजळून देतो. अहो, त्या आयुष्यभर तुम्हाला उजळून टाकतात. सोनं उजळायच्या नादामध्ये खरं सोनं घेऊन जातात आणि खोटं तुमच्या हातामध्ये बेंटेसे ठेवून जातात. कुणालाही मी
ओळखीच्या माणसाला घरामध्ये येऊन देऊ नका. घराच्या बाहेर त्याला उभं करा, त्याची चौकशी करा आणि उगल भावनेच्या आली जाऊन कुणाच्याही आपण बिलकुल सुद्धा त्याच्या असलेल्या तात्पुरत्या असलेल्या तरी जे काही लालच किंवा त्यांनी ज्या काही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या त्याची गुरळ आपल्या मनावर येऊन देऊ नका. माझी विनंती आपल्या सर्वांना आहे, आपण त्याची काळजी घ्या, सतर्क राहा, 24 तास सतर्क राहा. आणि गर्दीच्या ठिकाणी देवीचं दर्शन घ्यायला गेले, यात्रेचं दर्शन घ्यायला गेले, देवाचं दर्शन घ्यायला गेले, आमच्या महिला मुलींना खूप इच्छा असते माझ्या डाळ टाकले सगळ्यांनी पाहावे, तेवढे थोडे वाटले. आता ताईच्या गुन्हा दिला का तो लागला ताई आमची फॅशन केली पण ते बाकीच्या महिन्याचा देतात ना, 5 तोळे घेऊन जातात, 2 तोळे घेऊन जातात, 3 तोळे घेऊन जातात, व्यवस्था घडत त्या गरीब असतात बिचारे, त्यांचं लक्ष नसतं, त्या भावनिक असतात. त्या देवदेवाला बघता एक बदल काढून घेतात, कळस तोडल्यानंतर ते विचार माझं मुलं सुद्धा गायब झालं 3 तोळ्याचं. आता परवाची आमच्या आल्याकडचे केस आले. माझं विनंती आपल्या महिला भगिनींना, पहिल्यासारखे दिवस झालेले नाही. आपले डाल टाकले जर घालायचे असेल तर गर्दीच्या ठिकाणी आपण जायचं नाही. स्वतःची काळजी करा आणि सुरक्षित राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पोलीस स्टेशन आज जो कार्यक्रम घेतला तर आज बरेच जयंतीचा फार मोठे कार्यक्रम तालुक्यात असतात देखील सुद्धा आपण सर्वांनी जे आमंत्रण केलं आणि सर्वांना ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या अतिशय स्वागतार्थ आहे. आपल्याला निश्चितपणे मी तारीख देणार आहे. पोलीस स्टेशनचं आपल्याला उद्घाटन करायचं आहे आणि पोलीस स्टेशन उद्घाटनाच्या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांच्या ही गोष्ट करण्यावर घातलेली आहे 10 दिवसापूर्वीच. कारण महिना ज्यावेळेला निवासी बोलले की आपल्याला त्याचं उद्घाटन केलं पाहिजे. निश्चितपणे आमचे प्रयत्न तोच राहणार आहे आणि सर्व ऑल डिपार्टमेंटमध्ये ज्या ज्या कमतरता आहेत आपण त्या गोष्टी लावणार आहेत पुढच्या कालखंडामध्ये काही स्टाफचा विषय असेल या बाबतीमध्ये सुद्धा आपण निश्चितपणे त्याच्याशी चर्चा करून वाढीवचा आपल्याला काय मिळेल, पोलिसांना जास्तीत जास्त आपल्याला कसं पाचारण करता येईल, आपलं संख्याबळ पुरेसं कसं होईल, आपल्याला लागणारी सामग्री पुरेशी कशी होईल, तुमच्या कॉन्फरन्सचे विषय असतील, या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपण सायबर सेलचा विषय आता सायबरचे गुन्हे फार मोठे वाढले. मी आपल्या सर्वांना सांगतो शेतकरी वर्गाला आपल्याला पुस्तक वाचता येत नाही. तुम्ही आज 10,000 टाकले, दुसऱ्या महिन्यात 15,000 30,000 टाकले, 40,000 टाकले, वेळोवेळी आपल्या अकाउंटवर चेक करायचे तेवढे पैसे आहेत का? आपली मुले एवढी हुशार झाली ते आतमध्ये बँकेतले ते त्यातले 5-15,000 काढून मोकळे होते. हल्ली बँकेत काम करणारी पोरं आपल्यापेक्षा हुशार झाले, ते डायरेक्ट बँक अकाउंटमधून पैसे गायब करून टाकतात. म्हणजे ही सगळ्यात मोठी चोरी आता वाईट चोरी म्हणजे कागदावरची चोरी. त्यामुळे आपण सर्वांनी बँकेत पैसा टाकत असेल त्या बँकेच्या पैशाचा हिशोब सुद्धा आपल्या हातात कागदावर ठेवत चला. नाहीतर काय होतं की आपल्या कष्टाला चोरीचं स्वरूप मिळतं. न काम करणारा माणूस धनवान होतो आणि कष्ट करणारा माणूस हा कर्जबाजारी होतो. तर बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा चोरीचं प्रमाण वाढलंय. आता डायरेक्ट ऑनलाईनच्या एक प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये पैशाची सुद्धा आपण सगळ्यांची काळजी घ्या. अशा सगळ्या विविध गोष्टीला आम्ही अंग करून का सांगतो, सहज माणसाला असं वाटतं कधी कधी काय काय तुम्हाला म्हणतात बघा इथं तुमच्या शर्टावर काय पडले मानवण्याच्या नादामध्ये आपले चेन्स ट्रॅक्शन होत जाते. एक मिनिटाच्या आतमध्ये इकडचा होतो इकडं काय पडलं तिकडचा पण लगेच चेन ओढून पळून जातो. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण सतर्क राहा, घराच्या बाहेर पडल्याचं आपण काळजी करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळे जे आयडेंटिटी केलेले जे हॉटस्पॉट आहे त्याची लवकर डिव्हाइस आपण 4ही पोलीस स्टेशनची आहे लवकरात लवकर माझ्या टेबलवर ठेवा. आपण त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे काम करू आणि संपूर्ण तालुका आपला सीसीटीव्ही ऍड झाली म्हणजे एक्झिस्ट पॉईंट जे आहे इन आणि आउट हे दोन्ही आणि महत्वाचे बरोबर आवश्यक हे आपल्याला कव्हर केले पाहिजे. मी इथं आलोय तर आपल्याशी जे बोललोय हे क्रांतिकारी पाऊल आपलं उचललं तर बऱ्यापैकी चोऱ्यांचं प्रमाण कमी होईल. आणि पोलीस पाटलांनी ग्राम सुरक्षा याला टाईट करा, सोडू नका. जो पोलीस पाटील काम करून नाही त्याची यादी पाठवा, कधी करू. 100% पोलीस पाटील सहकार्य करतील. पण वाडी वस्तीवर एक 4-5 लोक जागे राहिले तर आम्ही 100% भेट देऊ. मला सांगा आपण बैठक करून देतो ना ग्रामस्थांना आपण आणि पोलीस स्टेशन करून करू. चला सुरुवात करू चांगल्या कामाला. आपण आणि आपण एकत्र करून हातात करून चांगलं काम करू आणि आज तालुका चांगला ठेवू आणि एकही चोरी न होणार, दरोडा नाही पडणार याची आपण सर्व मिळून काळजी घेऊ. शेवटी आपण सर्व मंडळी बिगर वर्दीतले पोलीस आहेत. कोण आहेत बिगर वर्दीतले पोलीस? आपण सर्वच आहोत.
पोलिसांचं काम करा असं नाही, पोलिसांना मदत करायला आपल्या सर्वांचे हजारो हात लागतील एवढंच सांगतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.